खरं म्हणजे पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन आहे. माझा महाविकास आघाडीला सवाल आहे, त्यांनी एक तरी लाल किल्ल्यावरनं इंदिराजींचं भाषण दाखवावं, ज्याच्यामध्ये इंदिराजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे. महाविकास आघाडीने याचे उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का? इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं. शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं. त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथजींच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरनी हटवण्याचं पाप हे काँग्रेसने केलं. त्याची महाविकास आघाडी आणि काँग्रेस माफी मागणार आहे का? कर्नाटकमध्ये त्यांचे तेव्हाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आताचे मंत्री यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अक्षरशः तुडवला, हटवला. त्याकरता काँग्रेस माफी मागणार आहे का? यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची इज्जत केली नाही. महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे, शिवप्रेमींची माफी मागितली आहे. त्यानंतर हे राजकारण करणं हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे. हे निव्वळ शुद्ध राजकारण आहे. त्यामुळे काँग्रेसने पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका अपमान केला, त्याबद्दल काँग्रेस आणि या ठिकाणी महाविकास आघाडीने माफी मागितली पाहिजे. आणि पवारसाहेब तर स्वतः त्या ठिकाणी संरक्षण मंत्री होते आणि ते संरक्षण मंत्री असताना अशा प्रकारे नेव्हीला कटघऱ्यात उभं करायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावायचे हे त्यांना तरी मान्य आहे का? त्यामुळे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार 50 वर्ष सातत्याने अपमान केल्याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेसने महाराष्ट्राची नाही तमाम शिवप्रेमींची, विश्वातल्या शिवप्रेमींची माफी मागितली. साथियों, आज इस कार्यक्रम की चर्चा करने से पहले मैं अपने हृदय के भावों को व्यक्त करना चाहता हूं. जब 2013 में भारतीय जनता पार्टी ने मुझे प्रधानमंत्री पद के उम्मीदवार के रूप में निश्चित किया, तो मैंने सबसे पहला काम किया था रायगढ़ के किले पर जाकर के छत्रपति शिवाजी महाराज की समाधि के सामने बैठ करके प्रार्थना की थी. एक भक्त अपने आराध्य देव को जिस प्रकार से प्रार्थना करता है, उसे भक्ति भाव से आशीर्वाद लेकर के मैंने राष्ट्र सेवा की एक नई यात्रा का आरंभ किया था. पिछले दिनों सिंधुदुर्ग में जो हुआ, मेरे लिए, मेरे सभी साथियों के लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है. हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है. हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है. और मैं आज
सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। हमारे संस्कार अलग है। हम वो लोग नहीं हैं जो आए दिन भारत मां के महान सपूत इसी धरती के लाल वीर सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं, अपमानित करते रहते हैं, देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं। उसके बावजूद भी वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है, अदालतों में जाकर के लड़ाई लड़ने को तैयार है, लेकिन इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले। और ये हमारे संस्कार है कि इस धरती पर आते ही आज मैंने पहला काम मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज में उनके चरणों में सर झुका करके क्षमा मांगने का कर रहा हूं। और इतना ही नहीं, जो लोग छत्रपति शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते हैं, उनके दिल को जो गहरी चोट पहुंची है, मैं ऐसे आराध्य देव की पूजा करने वालों को भी उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं। मेरे संस्कार अलग है। हमारे लिए हमारे आराध्य देव से बड़ा कुछ नहीं होता है। खरं म्हणजे पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन आहे। माझा महाविकास आघाडीला सवाल आहे, त्यांनी एक तरी लाल किल्ल्यावरनं इंदिराजींचं भाषण दाखवावं, ज्याच्यामध्ये इंदिराजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे। महाविकास आघाडीने याचे उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का?